पाऊस आला आणि पोरांना नाचू वाटते पावसात. बघ आता काय होते ते. ह्या कैऱ्या काढून आणल्यात, त्याचं लोणचं घालू म्हटलं आणि बाकीचं काही गुळांबा असं बरेच काही प्रकार करता येईल ते बघू. तर बघू ह्या पोरांच्या गडबडीत काय काय पॉसिबल होते, काय काय नाही. केल्यानंतर मग तुम्हाला दाखवेलच काय केलं का. तसेच वाया जातात त्या. पाऊस आला अवकाळी आपोआप. मध्ये असं वाटलं नव्हतं पाऊस येईन. हे फळ बांधलं होतं कारण का ते वसाऱ्या आतमध्ये येऊ नये म्हणून. लवाचं पाणी डायरेक्ट आतमध्ये येतं आणि ते खराब होतं. आणि पोरांची गडबड नुसती पाण्यात पावसात जायची. दिवसभर तर पाण्यात डबकातात, त्या डबकातातच. पण पाऊस आला तर पावसातच भिजायला जायचं. आणि जरासं थोडंसं गारवा हवा वादळ वारं असं थोडंसं होतं, त्याच्यामुळे त्यांना काही जाऊन दिलं नाही. ते पावसात भिजणं आणि पाण्यात भिजणं याच्यात फरक असतो म्हणून जरा त्यांना आवरलं. पण एक एक पळाते, एक एक पळाते. हे बघा हे कसं हातात धरून पाणी वळतं आहे असं चाललं आहे. आता इथपर्यंत ते ओलं झालं होतं. मागाशी ते एकजण त्याच्यावरून घसरून पडले आणि दुसरं पण पळतं आहे. असं आता काही माझ्या मोबाईलची कॅमेरा क्लॅरिटी एवढी काही खास नाही, त्याच्यामुळे ते काही व्यवस्थित दिसत नाही. पण पाऊस चालू आहे. चांगला आभाळ आले, गारवा सुटला होता आणि ते काही लगेच पाऊस आला आणि लगेच जरा थांबला पण परत गेला. चाकण साईडला जास्त झाला वारं वादळ. पाऊसही झाला. बघा असं पाऊस आहे आणि पावसात ते पोरांचा नुसता गोंधळ म्हणजे इकडून जाऊ का तिकडून जाऊ, जसं काय कधी पाणी पाहिलंच नाही अशी तऱ्हा करत होते. लई गोंधळ. तुमच्या इकडे झाला का पाऊस ते सांगा. नारळाच्या आज व्ह्यू घेतला आहे. लवाचं पाणी नारळाचं हे खूप छान दिसत होतं म्हणून तो व्ह्यू घेतला. जरासं थोडंसं पोरांच्या इकडं तिकडं म्हणून जरा थोडा व्हिडिओ मागं पुढं होता ते, त्याबद्दल सॉरी. छान असं वातावरण तयार. सकाळपासून नुसतं उकडत होतं, असं वाटत होतं बरं जीव मराघामारा होत होता. दुपारी असं वाटलं होतं लवकर पाऊस येईन का आलाच. ही दिदी बघा चालली आमची शिप धरू धरू ओढायला लागतात ते. नुसती पळापळी. इकडून सुटलं का तिकडून सुटलं काही. आता तिला आता बांधून ठेवायचा हा पर्याय काय. आता वेणी घेतली तिला बांधून ठेवायला. जमानाच ना, पावसात नुसतं फिरायला लागते त्यांना. यांनी तर शर्ट विर्ट काढून भिजून आलेली होती थोडीशी. त्यांचं तर काय आता पोरांचं नुसतं आईस्क्रीमी पाणी पाऊस असं धरून ठेवलं तरी ती काय ऐकायला तयारच नाही आहे. तरी तिला जायचं आहे ना, मला जाऊन देत नाही तर धरतो आहे. आता नमा निघाला होता तर नमाला धरून ठेवला आहे. बांधून धरून चालले आता. पडले आता लागले ना मला. सकाळी सगळं सालाटलं आहे बोळून जरा. बरगडे विरगडेला पोटाला लागले जरा. याची सगळ्या गोंधळ ऐकून बेबी गेला आमचं पडून. जरासा थोडा पाऊस उघडला तर. आधी हे जरा साडी लावली पुढनं साडी येते कारण का ते लवाचं पाणी खाली पडलं का ते डायरेक्ट उडून ना बऱ्यापैकी मग फरशी उडतं. ती फरशी खराब होते. असं जरा आडूसा लावला का नाही येते. असं बऱ्याच दिवसापासून आम्ही असं लावतो आहे म्हणजे जेणेकरून. आणि आमचं एवढं मोठं घर आहे तरीसुद्धा आम्हाला काही घरात चैन देत नाही. आम्ही जेवायला तर कधीच घरात जेवत नाही. ओसरीवच असतं जेवायला. त्याच्यामुळे ते घर स्वच्छ नसतं, तेवढी ओसरी स्वच्छ ठेवायला लागते. म्हटलं आता ते पोरांना तर भूक लागेल, म्हटलं आता जरा त्यांना थोडासा भातबीत घालावा. भांडी बिंडी फळायला लावली तर ही खिडकीतनं व्ह्यू बघा असा पावसाचा. मोबाईल काय स्टेबल राहत नव्हता आणि मला बाकीचं उरकायचं होतं, त्याच्यामुळं जरा थोडं हलतं आहे. खूप छान 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 दिसते हा व्ह्यू. असं मला ना कोणी काही म्हणा ना, पण मला पावसाळा आवडतो. असं निसर्गरम्य आहे पावसाळा. आता पाऊस, गरम गरम भजी चहा असं खूप म्हणजे पावसाळा हा ऋतू माझ्या आवडतेच. तुम्हाला कोणता ऋतू आवडतं ते नाही माहिती मला. नक्की कमेंट करून सांगितलं तेही कळेल. पण तुमच्या इकडे झाला का पाऊस. जरा थोडासा गारवा आला पण त्याच्यानंतर ना जे गरम झालं ते झालं. आणि आता हा पाऊस येतोच आहे आणि जरा वेळाने तो उघडणार पण. कारण का काही ना हे याला ओळवाचा पाऊस म्हणतात. जिकडं पडेल तिकडं पडतो, जिकडे नाही पडणार तिकडे नाही पडत आहे. असा होता माझा आजचा हा दिवस. म्हणजे कसं पाऊस, थोडं आंबं, थोडं कैऱ्या, थोडं पोरांची मस्ती आणि पोरांचा तर जब्बर राडा आणि धिंगाणा असा होता दिवस. पाऊस आला त्याच्यानंतर ना मग पोरांचं खाणं पिणं, संध्याकाळचं स्वयंपाक
सगळं काम उरकणं असं तर चालूच राहतं म्हणा. आता ते काय आता सगळ्यांचंच आहे, तसं माझं पण आहे. ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कारण का कसं आहे, तुम्ही जर कमेंट केल्या, काही सजेशन केलं तर माणसाला कळतं ना बाबा समोरच्या ऑडियन्सला काही मग ॲक्सेप्ट करते. मग त्याच्यामुळं नक्की सांगा. मग आता हे पापड तळून ठेवलेत, कारण का ते लूज होतात ना म्हणून त्याच्यात बांधून ठेवलेत. तळले, गार पडले, त्याच्यानंतर बांधले, गरम गरम बांधले. तर मग स्वयंपाक केला. ही माझी नटा कशी झोपली, निरागस माझं बोबो, किती छान छान झोप आहे. नक्की कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला. तुमची कमेंटची वाट पाहिजे. तुमच्या काय सजेशन असतील, काय असतील ते नक्की सांगा. त्याच्यानुसार सुधारणा केल्या जातील, कारण का माझाही नवीन चॅनल आहे. सो सपोर्ट मी. थँक्यू. धन्यवाद. टेक केअर. पाऊस कसा